मला एक प्रश्न विचारायचा मास्तर. काही दिवसापूर्वी नगरपालिका नगर परिषदची निवडणुका झाली आहे. त्याचा निकाल 21 तारखेला आहे. निकाल लागल्यानंतर महानगरपालिकेचे नियोजन होणार निवडणुकीचे. मग त्याच्या एका पक्षाला जास्त मते मिळाली, सीट आली, त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकावर होऊ शकतो. असं आहे, सोलापूरमध्ये लोकसभा आणि विधानसभा बघितली एकत्र 4 महिन्याच्या अंतराने झाले. लोकसभेला वेगळा रिझल्ट आला, विधानसभेला वेगळं रिझल्ट आला. असं एकमेकावर अवलंबून राहत नाही, त्याचे निर्णय वेगळे लागते. लगेच कारण नगरपालिकेचे प्रश्न वेगळे आहेत आणि महापालिकेचे प्रश्न त्याच्या निकालाचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार नाही असं माझं मत आहे. तर काय निकाल लागेल आपण सांगू शकत नाही, पण एक आहे, नगरपालिकेमध्ये भाजप पुढे चालला असा आम्हाला अंदाज दिसतो ना आपल्याला. काही मग प्रश्न असा आहे की नगर परिषद आणि नगरपालिकेचे जे निकाल आहे ते निकाल आणि महानगरपालिकेचे निकाल एकाच वेळी जाहीर करा असं मुद्दा येऊ शकत नाही. कसं म्हणता येईल? मग महानगरपालिकेची निवडणूकच जाहीर झाली नाही. पुढे त्या निवडणुका झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 21ला निकाल जाहीर करा. काही परिणाम होणार नाही. काही थोड्या प्रमाणात झालं तर होईल, असं मी काही पूर्ण इग्नोर करू शकत नाही. काही प्रमाणात होईल. आता इलेक्शन कमिशन ऐकणार आहे का? आम्ही मागणी केली. 21 तारखेच्या निवडणुका 21 डिसेंबरचं जे आहे ते 31 जानेवारीला सगळं एकदम करा, जसं केरळचं केलं. केरळमध्ये जिल्हा परिषद झाले, ग्रामपंचायत झाले, नगरपालिका झाले, महानगरपालिका झाले. 17,000 जागेचा निकाल एका दिवसात दिला त्यांनी. म्हणून तुमच्या म्हणण्यामध्ये रास्त आहे, काही परिणाम होऊ शकतो. म्हणून आमचं म्हणणं आहे की 31 जानेवारीला सगळेच निकाल लावा. तुमची मागणी आहे? मागणी नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका सगळे, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळे जातात. हे तुमची मागणी आठवण राहील का? मागणी राहणार. ओके.